Hira ba 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 ra la 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 shire le 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 shira la ba 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 ha la 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 le 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 shi bere 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 shikara ba 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 hura mama mama mari la le le karoti ya ro mama masse akara la katere te 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 shi ba ba la karalo la ri mama mama masiara ke te 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 bala 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 ra khara te 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 ri baba mama 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 she ala bala 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 shi oro lo 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 ri baba baba bara ta ri mama 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 shi ala kara la 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 shi bere 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 shi halara la kara ta 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 na mama 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 ri baba 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 la kara la ta 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 shi mama mama ra la ka papa 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 la 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 Ria ra bara 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 shi halo roti ya ro mama masiara para kata tanana kamai kelele ke shi halo mama mama ri baba 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 la kara de te 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 la 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 shiara baba 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 la le 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 हालेलुया 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 धन्यवाद देते अब्बा बाप्पा धन्यवाद देते प्रभु येशू धन्यवाद देते पवित्र आत्मा धन्यवाद देते प्रभू येशू आजचा ह्या दिवसाबद्दल मी तुझे आभार मानते व धन्यवाद देते प्रभू येशू तुम्ही आमचा रात्रभर सांभाळ केला व तुम्ही आताही करत आहात म्हणून पिता मी तुला धन्यवाद देते धन्यवाद देते अब्बा बापा की तुम्ही आम्हाला तुमचं परमप्रिय मूल बनवलेलं आहे म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देते धन्यवाद देते प्रभू येशू तुमचे दिव्य दूत आमच्या सर्वांच्या भोवती पालट ठेवत आहे म्हणून पिता मी तुला धन्यवाद देते धन्यवाद देते प्रभू येशू की तुम्ही आम्हाला तुमच्या तळ हातावर कोळले आहे म्हणून प्रभू येशू मी तुला धन्यवाद देते अब्बा बाप्पा की तुम्ही आमचा डोल्यातील बाहुलीप्रमाणे सांभाळ करता म्हणून मी तुमचे आभार मानतो धन्यवाद देते प्रभू येशू की तुम्ही आम्हाला तुमच्या पवित्र रक्ताने खडणी भरून आम्हाला नीतिमान ठरवले आहे म्हणून पिता मी तुला धन्यवाद देते पवित्र आत्मा की तुम्ही आमचे सहाय्यक आहात म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देते प्रभू येशू व धन्यवाद देते पवित्र आत्मा इथे कोणाला कशाची गरज आहे हे मला ठाऊक नाही प्रभू येशू तुम्हाला फक्त आणि फक्त तुम्हालाच ठाऊक आहे की कोणाला कशाची गरज आहे व धन्यवाद देते पवित्र आत्मा तुम्ही माझ्या शरीराचा माझ्या आवाजाचा माझ्या मनाचा माझ्या हृदयाचा व माझ्या जिभेचा तुम्ही ताबा घेतला आहे म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देते अब्बा बाप्पा मी ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करते आमेन 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 हालेलुया जय येशू सगळ्यांना कशा हा जेविल्या का नाही कशा हा तवरची माणसं कशी आहेत सर्वजण त्या वाटते एकट्याच आहे आणि तुम्ही पुरुष मंडळी कसे आहात स्वस्थ मस्त तंदुरुस्त आनंदित की चिंता घेऊन बसल्या विमानं फिरत आहेत कसे आहेत मस्त ना मग जेविले का नाही आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो आता तुम्ही इथे बसल्यात पण तुम्ही इथेच बसलेले आहात की विचारामध्ये कुठेतरी फिरत आहात धन्यवाद येशू तुम्ही आता शरीराने तरी आपण इथे आहोत पण मनाने इथे आपण बसले आहोत की चिंता आहे दुसरे तिकडची इथेच आहोत धन्यवाद येशू
आपण एक वचनाकडे जाऊया. दोन तिमोथेया 1:7. कारण देवाने कारण देवाने आपल्याला आपल्याला भित्रेपणाचा नव्हे भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे. व संयमनाचा आत्मा दिला आहे. मग आपल्याला प्रभू येशूने कशाचा आत्मा दिला आहे? की भित्रेपणाचा? नक्की कन्फर्म? कन्फर्म आहात ना? तर मला ना पहिला खूप भीती वाटायची. एवढी भीती वाटायची की प्रत दिली माझ्याकडे चांदणीकडे. तर वाचायची कसे तरी थरथरत वाचायची मी. पण ब्रदर आले की माझं माईक सुद्धा थरथर कापायचा आणि माझा आवाज सुद्धा बदलून जायचा. मला एवढी भीती वाटायची की मी किती वचनं बोलले ते पण विसरून जायचो आणि काय बोलू ते पण विसरून जायचो. तर मला भीती होती. आणि अशी पण भीती होती की डोंगरावर गेलो. आधी मी म्हणजे हॉरर मूवी भूताची पिक्चर ती मी पाहायचो. मला आवडायची खूप ते बघायला. तर मी बघायची आणि जेव्हा आमचं मावरा यायचं रात्रीचं तर मी बंदरावर जायची. आणि आम्हाला डोंगर आमचा वरती आहे तर तिकडे जायचं लागेल आणि तिकडे फक्त जंगल आणि घरसुद्धा नाही. तर मी तिकडे जायचो जेव्हा एकटी तेवढ्यात ती दृश्य माझ्या समोर यायचं जे मी बघायचो. की आता समज माझ्याबरोबर कुठली तरी व्यक्ती असेल तर तेवढ्यात नाही यायचं. जो दृष्ट आत्मा जो भित्रेपणाचा आत्मा आहे ना तो आपल्याला ते आठवून देते की बघ तुझ्या मागे तरी कोण चालत असेल. तर मी म्हणजे विचार करायचो आणि भिवायचो. आणि मांजर वगैरे कुत्रं कोणीतरी आले तरी भिवायचो, अंग उडवायचो. तर मला फक्त भित्रेपणाचा आत्मा तेवढ्यात मी वचनात नव्हती. वचनाच्या आधी मला माहिती नव्हतं. जेव्हा मी वचनात आली आणि मला हे वचन भेटलं की मला भित्रेपणाचा आत्मा नाही दिला, मला सामर्थ्याचा प्रीतीचा संयमनाचा आत्मा दिला आहे. तर मला जेव्हा वचन भेटलं मी विचार केला की माझ्यामध्ये प्रभू येशूने भित्रेपणाचा आत्मा दिलाच नाही, मग मी कशाला भिवू? माझ्यामध्ये तर सामर्थ्याचा प्रीतीचा आणि संयमनाचा आत्मा दिला आहे. कारण आपल्यामध्ये कुठला आत्मा आहे? प्रभू येशूचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे ना आणि तो आपल्यामध्ये वास करतो, बरोबर ना? हालेलुया. तर मी विचार केला की प्रभूने तर मला भित्रेपणाचा आत्मा दिला नाही, पण मी का घाबरू आता? तर मी आता डोंगरावर पण एकटीच जाते आणि कोणीच नसते तिकडे आणि शैतान विचार टाकते. आता ब्रदरांनी शिकवलं ना की विचार तर येणारच, तर त्याला लँड करून द्यायचा आहे आपल्याला, तो सिग्नल देईल. तर मला विचार टाकायचा की तू एकटीच चालली बघ तिकडे कोण येईल वाईट साडीतून छन छन आवाज येईल असं मला विचार टाकतो. तर मी बोलतो की जा रे, मला भित्रेपणाचा आत्मा दिलाच नाही. मी तोंड उघडून बोलते जा रे. मला विचार टाकतो की बघ इथून आवाज येईल तिथून आवाज येईल. मी त्याला धमकावतो, जा रे, प्रभू येशूने मला भित्रेपणाचा नाही तर सामर्थ्याचा प्रीतीचा आणि संयमनाचा आत्मा दिला. तुम्हाला अशी कधी भीती वाटलेली का? कधी वाटायची? आंटीला वाटते त्या एकटीलाच. तुम्ही सर्वजण अच्छा, मग तुम्ही कुठली तलवार वापरता? आता
ब्रदरांनी शिकवलं ना आता, की दात दुखत होता त्यांचा, तर त्यांनी अन्य भाषेमध्ये स्तुती केली आणि लॉजिक लावला आणि त्यांनी अधिकार घेतला. तसंच आता पण रिव्हिजन घेत असताना मी ब्रदरांना घाबरत होती आणि मी ब्रदर माझ्या समोर आले तर घाबरते. तर आता पण मी जेव्हा स्तुती केली तेव्हा मी तेच बोलत होती की धन्यवाद येशू, मला भित्रेपणाचा आत्मा नाही दिला, सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि संयमनाचा आत्मा दिलाय. तर आता ब्रदर माझ्या समोर आहेत आणि मी त्याला घाबरत नाही. बरं, मी पण लॉजिक लावला की पहिलं वचन ते घेऊया, कारण माझा वीक पॉईंट तो आहे. सैतानाने मला टाकले. तर मग ब्रदर आला आणि ब्रदर तिकडे बसलेले आहेत. मी पाहतो, अरे मला विचारतात ते बघ ब्रदर बसले आहेत घाबर, आणि मी त्यांच्या बायकोला पण बोलत होती, हे बघा मी अशी कापते. तर मीनी पण लॉजिक लावला की अन्य भाषेमध्ये मीनी फक्त हे वचन घेतलं तर माझी जी भीती आहे, जो मला वीक पॉईंट टाकतो, मी त्यालाच तलवार घेऊन मारून टाकलो. बरोबर केलं ना? हालेलुया. आता ब्रदरांनी ट्रिक आपल्याला सांगली, नाही ना जाऊ नका, इकडेच बसा. नाही नाही आता घाबरत नाही. हालेलुया. आता ब्रदरांनी तिकडे त्यांनी दात दुखत होता तर त्यांनी ट्रिक चालून त्यांची वचनाची तलवार घेऊन त्यांनी त्यांच्यावर मात केलं. आता तुम्ही काय करणार जेव्हा तुम्हाला भीती येणार? वचन वाचणार. बोलणार. आता इथे तुम्हाला कधी भीती वाटले आणि तुमच्या जीवनामध्ये काय ह्या वचनाने कार्य झालंय? जसं माझं झालंय की अजून सारी भीती आहे मनात. अरे आम्हाला म्हणजे लोक पण बोलायचे की, आणि सैतान विचार पण टाकतो आणि दुसऱ्यांच्या मुखातून आपल्याला हे करतो की अरे तुम्ही तेवढ्या रात्री तिकडे चालल्या, अरे तिथे दगड मारतात, मावरं उडवतात, अरे आम्ही 1 वाजता 2 वाजता 12 वाजता दोघी जातो, पण आमच्यासोबत असं कधीच नाही काही झालं की कुणी दगड मारले. आणि आताच मध्ये आमची मासली आलेली, तर माझ्यासोबत एक मुलगी होती बाजूवाली, ज्यांचं आमच्यासोबत मावरं येते. तर ती बोलली की एक बाई मला बोलत होती की तिथे रात्री जायचं नाही, की थोडा वेळ थांबायचं आणि उजेड आल्यानंतर जायचं. मी बरं का असं बोलली ती? तर ती बोलत होती की सर्व दिवस चांगले नाही आहेत. तर मी बोललं की हे तुला कोणी सांगलं? तर असं का त्याच बाईने सांगलं. तर आम्ही दोघं डोक्यावर म्हणजे मावऱ्याची पाट्या घेऊन जात होते. तर मीनी बोललं की बघ, आपल्याला प्रभू येशूने भित्रेपणाचा आत्मा नाही दिला, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि संयमनाचा आत्मा दिला. जर तुझ्यामध्ये प्रभू येशूने भित्रेपणाचा आत्मा नाही टाकला तर तू घाबरतेस कशाला? कारण ती बायकोने तुला कशाला सांगलं की तू जाऊन तिचे म्हणजे तिच्या आधी तिने घातलं पाहिजे कोब्यावर. तर बरं हे लक्षात ठेव, कारण तिचं हेतू काय होतं की हिला मी घाबरते आणि हिच्या पुढे जाऊन मी टाकते खाली जागा आहे. तर ती बोलली हां बरोबर आहे. आणि मी म्हणजे आता मी डायरेक्ट तिला वचन सांगते तर तिला पटणार नाही, कारण ती वचनामध्ये नाही आहे. हालेलुया. कारण आता जर समजा की फेथ ही जर वचनात नाही आहे, फेलिबाय सॉरी मला, तर ही वचनामध्ये नाही आहे आणि मी तिला बोलायला गेलो की तू पापी नाही आहे, तुझे पापांची क्षमा झाले, तर तू मला काय बोलणार? बरोबर ना? तू वेडी झालेस का? असं कसं बोलते? आपण तर पापी आहोत. तसं तिला मीनी हे वचन पहिला बोललं तर तिने विश्वास नाही ठेवला. पण त्याच्या आधी मीनी तिला ते सांगितलं की तिला जाऊन पहिला घालायचं होतं, तेव्हा तिने तुझ्या मनात भीती टाकली. आणि त्याच्यानंतर मीनी ह्या वचनाचं जाताना पण दिलं आणि येताना पण दिलं. आणि आपल्याला सुवार्ता सांगणं भाग आहे. तर मी 2 वाजता रातचे सुवार्ता सांगत होती तिच्याबरोबर, पण तिच्यामध्ये ते वचन तर पेललं ना, तिची भीती तरी गेली. आणि दुसऱ्या दिवशी काहीतरी त्यांचं मावरं आलेलं, ती एकटीच गेलेली डोंगरावर, कोणाची सोबत नाही गेली. नाहीतर ती काय बघायची की कुठली बाई जात असेल ना, ती त्यांच्या मागून धावत जायची त्यांच्या बरोबर, की सोबत आहे ना, कारण तिकडे कोणच नसते.
तर आम्ही म्हणजे सेकंड टाइम मासली आली तर ती एकटीच गेलेली. आता मीनी तिच्यामध्ये काय वचन पेरलं ना. तुम्ही असं कुणाच्या सोबत केलंय कधी? स्वरता सांगले. धन्यवाद येशू. कारण आपल्याकडे आहे ते किमती आहे, ते पण आपल्याला दुसऱ्यांना पण द्यायचं आहे. आधी मी काय करायचो, घ्यायचो आणि माझ्यासाठी ठेवायचो. पण जसं आपण म्हणजे दोष भावनेतून आणि सर्व बंधनातून मुक्त केले, तसं पण त्यांना पण. आणि प्रभू येशू फक्त चांगले लोकांनाच बरं करायला गेला, सर्वांना ना. आणि प्रभू येशू फक्त कॅथलिक लोकांच्यासाठी कुर्सावर मरण पावला, सर्वांच्यासाठी ना. तो गुड मॉर्निंग, हालेलुया, जय येशू, हालेलुया, धन्यवाद येशू. तर आता तुम्ही घाबरणार, जशी माझी भीती गेली. आता ब्रदर समोर होते. आधी पण तुम्ही बघलं असेल की ब्रदर आलेले तर मी किती घाबरली होती की कसं करू, काय करू. आणि मला माझ्या मुखातून शब्द पण नव्हते निघत. आणि त्या दिवशी पण रिव्हिजन घेत असताना म्हणजे ॲक्च्युलीमध्ये माझं थोडं प्रॉब्लेम झालेलं. तर ब्रदर स्टार्टिंगला मी चांदणीकडे यायची, तर माझा थोडा इश्यू होता, प्रॉब्लेम होता. तर आमच्या घरची मला ब्रदरांकडे घेऊन जायची. तर म्हणजे ती माझ्या मनात भीती राहिली ब्रदराविषयी, आणि ते माझ्यामध्ये कुठेतरी होतं आणि ते मला काढायचं होतं. कारण मी ब्रदरांच्या समोर किती वेळा, कारण मला तर आता रोज ब्रदरांच्या समोरच यायचं आहे. तर ती माझ्यामध्ये भीती होती. जेव्हा ते मला ब्रदर दिसायचे तेव्हा ती आतून बाहेर यायची. बरोबर ना. आपले ब्रदरांनी शिकवलं ना की आपले हृदयामध्ये असते तेच बाहेर येते. हालेलुया. आपण एक दुसरे वचनाकडे जाऊया. आता तुम्हाला भीती आली तर तुम्ही काय करणार? पण वचन बोललं तरी येते ना, विचार टाकते ना. मग त्याला बोलणार की प्रभूची मी परमप्रिय मुलगी आहे. हालेलुया. नीतिसूत्रे 18:21. जीवेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत. तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतात. जीवेच्या हाती म्हणजे काय? आता तुम्ही फक्त ऍक्शन करता बोलायचं आहे ना. आता तुम्ही सैतानाचा विरोध कसा करणार? जर सैतान तुम्हाला प्लेन आलं आणि तुम्हाला बोललं की सिग्नल देत आहे, तर आता तुम्ही काय करणार? बोलणार की त्याला जीभ दाखवणार? तर जीवेच्या हाती मृत्यू व जीवन आहे, तिचे आवड धरणारे तिचे फळ भोगतील. आता आपण काय करतो? सकाळी उठलं आपल्याला म्हणजे जास्त काय आवडते? जे नवीन आहे प्रभूमध्ये ते बोलायला आवडते की जे जुनं आहे ते बोलायला आवडते? आपण जास्त काय करतो? जगाचं जे जुनं आहे तेच आपल्याला. मला पण प्रश्न पडतो जेव्हा मी हे वचन हे केलं ना, मी तिला माझ्या बहिणीला पण बोलत होते की आपल्याला कजा करायलाच काय आवडतो आणि वाईट शब्द बोलायलाच काय आवडतो? तुम्हाला पण प्रश्न येते माझ्यासारखा? पण आपण काय बोलतो? बरोबर आहे. जे हालेलुया. मग आपण काय बोलतो? सकाळी उठल्यानंतर देवाला धन्यवाद देतो की आपलं जे चुकीचं आहे त्याच्यावरच मनन करतो आणि बोलतो की अरे आज खर्चाला काय नाही आहे, आज काय करणार? अरे माझ्या मुलाची परीक्षा येणार आहे,
तर तो पास होईल की नाही. अरे आता आंब्याची सीझन आली, माझ्या आंब्याला आंबे येणार की नाही असा विचार येतो ने. कारण आपली जीभ, आपण जर चांगले शब्द बोलले तर दिव्य दूत काम करणार, आणि आपण जर वाईट बोललं तर ते शैतान काम करणार. बरोबर की नाही? हालेलुया. मग आंटी, कधी तुम्हाला प्रश्न येतो की अरे मोर आलाय, दव पडला तर तो गलणार नाही? मग तुम्ही कधी असं बोललं सकाळी उठल्यानंतर की धन्यवाद येशू, माझ्या आंब्याला भरपूर आंबे आलेत? काय बोलता तुम्ही? बरोबर आहे. हालेलुया. मग तुम्ही काय बोललं? जिभेच्या हाती मृत्यू व जीवन आहे. मग आपले जिभेमध्ये मृत्यू व जीवन आहे. जर आपल्याला चांगलं लागत असेल तर आपल्याला चांगलंच बोलावं लागेल. पण आपल्याला पहिल्यापासून जेव्हा वचनामध्ये नव्हते तर आपण पहिला काय बोलायचे? वाईटच. आणि ते आपल्या हृदयामध्ये पेरलेलं आहे आणि तेच मुखावाटे बाहेर येते. हो, तुमची बोट आहे ना? हालेलुया, तुमची बोट आहे. मग तुम्ही सकाळी उठल्यानंतर काय बोलता? धन्यवाद येशू, आमची बोट. आणि पहिला काय विचार करायचे जेव्हा वचनात नव्हते तेव्हा? तरी सुद्धा तुमची बोट आली आणि काही मावरण असेल, जरी तुम्ही मुखाने बोलता की धन्यवाद येशू, आमची बोट भरलेली आहे, तरी पण अटॅक करतो ना. मग तुम्ही काय तलवार काढता? काय बोलता? तेवढ्यात काय होते? धन्यवाद येशू. हालेलुया. आणि तरी सुद्धा आता आमच्या मावशीचा मुलगा एल्सन, तुम्हाला विचार यायचा की त्याच्या फ्युचरचं काय होणार आणि काय नाही? तुम्हाला असं तुम्ही चांगला विचार करता, आधी काय विचार करायचे की त्याचं करिअरचं काय होणार, कसं होणार, विचार करायचे की नाही? आता तुम्हाला हे वचन भेटलं, आता तुम्ही ह्या वचनानंतर तुम्ही आता कसं विचार करता? पॉझिटिव्ह, की त्याचं सिलेक्शन झालेलं आहे, त्याला मोठं ग्राउंड मिळालेलं आहे आणि तो क्रिकेट खेळते. धन्यवाद येशू, तो क्रिकेट खेळते आणि तो प्रीचर पण होणार आहे. धन्यवाद येशू. झाला आहे. हालेलुया. जेव्हा मी वचनामध्ये नव्हतो तेव्हा मी मुखाशी माझ्या बोलायचो की मी गाडी ॲक्टिवा चालवायचो पहिले. तर मी कधीही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट नव्हतो झालो. तर मी विचार पण करायचो, बोलायचो की अरे माझं ॲक्सिडेंट झालं तर मला माणसं बघायला येतील आणि मला खाऊ पण घेऊन येतील, असं मी बोलायचो. तर आणि बोलायचो की माझ्या हातात इंजेक्शन पण घालणार, मी असं बोलायचो पण. आणि मी कल्पना पण करायचो की तसं घडलं. मी तेच विचार आणि मुखातून बोलायचो, कारण जीवेच्या हाती मृत्यू व जीवन आहे. तर मी काय करत होतो? जीवन निवडत होतो की मृत्यू? मृत्यू. बरोबर ना? हालेलुया. तर धन्यवाद येशू. हालेलुया. तर मी हे बोलायचो आणि कल्पना सुद्धा करायचो. आता मी मृत्यूच बघत होतो ना, तेवढ्यात मी वचनामध्ये नव्हतो. तर एका दिवशी काय झालं, मी बाजारात जात होतो, तर माझे पैसे पडले. तर मी एका माझ्या फ्रेंडला बोलले की मला गाडी दे, मी लगेच बघून येतो. तर जाता जाता माझं ॲक्सिडेंट झालं आणि मी पडलो आणि मी स्वतः उठलो आणि गाडी बिडी उचलायला बघत होतो. तर माझा लोक हात बघून असंच तोंड हे करत होते. तर मी माझ्या हातावर हात ठेवला आणि बघत होतो की कोण मला हॉस्पिटलमध्ये नेईल, कारण पोसाचेच तिकडे झालेलं. तर आमचा मामा आला, तर मी मामाला हात लावला की इकडे. तर मामाने मला उचलून हॉस्पिटलमध्ये नेलं, कारण माझा पाय पण खूप सुजला होता. तर मी मामाला बोललो की आमच्या घरी तुम्ही सांगा कोणाला तरी की तिचा ॲक्सिडेंट झालाय, हॉस्पिटलमध्ये या.
तर मामाने कॉल पण केला आणि खूप लोकांनी मी ते एवढ्यात ओटीमध्ये म्हणजे एक्सरे त्याच्यामध्ये मध्ये होतो. तर मला सर्वजण येतात आणि बघतात आणि त्यांना चक्कर करते. माझा हातपाय एवढा म्हणजे मोठा झालेला आणि हे माझं पडलेलं. तर माणसं मला बघूनशीन म्हणजे हिला बरं याला चक्कर केलेलं मला बघूनशीन आणि सर्वजण मला बघतात आणि मी हसतोय तिकडे. आणि मीनी विचार केला की आमची मम्मीला आम्ही अम्मी बोलतो. अम्मी बरं इथे आली की मला जोडणार. माझ्या मनात काय होतं की माझे फटका लागलाय आणि पाय माझा खूप हत्तीच्यासारखा सुजलेला. तर मी विचार काय करत होती मनन, आत्ता आली ना तर मला नक्कीच मारणार, कारण आमची मम्मी मस्त आहे, मारत नाही, चांगली आहे. तर मी त्यावर मनन करत होती की आत्ता आली तर मला नक्कीच मारणार. तर मी बोललो की माझं दुखते 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 तर मला अजून जोडणार. तर मला सर्वजण येतात एक एक, दुखते तुला बाय, दुखते दुखते. मी बोलतो तर नाही माझी दुखे ना. ते सर्वजण यायची आणि बोलायची अरे बाय. आणि डॉक्टरांना पण, डॉक्टर नर्स जे दुसरे बायका असतात ना कामाला, ते पण येऊनची माझ्या बोच्या घेत होत्या की बाय तुला लागले, तुझे दुखते. मी बोलत होतो की मला कुठेच नाही दुखत आणि काही नाही दुखत. तर आमची अम्मी आली आणि ती पण बोलू लागली की दुखते लागलाय. मी बरं दुखते बोलते ते मला मारलंय. ते मग कारण माझे शब्द तिकडे काय निघत होते की दुखत नाही. आता तुमचा समज पाय दुखते आणि तुम्ही बोलता माझा पाय दुखते दुखते, तर तो बंद होणार की अजून दुखणार? दुखणार ना. आणि मी तिथे काय बोलत होती, दुखे ना, कारण माझे इकडे किती 14 स्टिचेस आलेले. आणि जेव्हा मला डॉक्टरांनी ओटीमध्ये नेलं तर डॉक्टर बोलत होते की तुझे दुखते. मी बोललं नाही. आणि मी डॉक्टरांना म्हणजे बोलत होते डॉक्टरांशी आणि हसत होते की माझे दुखे नाही दुखे नाही दुखे नाही. तर त्या दिवसाचा किती वर्ष झाली माझा ॲक्सिडेंट होऊन? 1-2 वर्ष झाली. तर माझा आजपर्यंत हात किंवा पाय अजून पावत दुखला नाही. धन्यवाद येशूला. आणि त्याच्यानंतर मी वचनामध्ये आली आणि मला हे वचन भेटलं, जिवेच्या हाती मृत्यू व जीवन आहे, तिचे आवड धरणारे तिचे फल भोगतील. तर मला जेव्हा हे वचन भेटलं तेव्हा मला माहिती पडलं की मी स्वतःच्या जिभेने माझं मृत्यू व जीवन मी डिसाईड केलेलं. जर मीने तिकडे असं पण मनन केलं असतं की मी खाचेत झोपले आणि माझ्या बाजूला रडते तर तरी म्हणजे जेव्हा मला वचन भेटलं तेव्हा मी विचार केला का आपली जीभ केवढी ही आहे. कारण म्हणजे उदाहरण असं होत नाही. धन्यवाद येशू, मी ऑलरेडी स्वर्गात जिवंतच बसलेली आहे. हालेलुया. असं होत नाही. मी उदाहरण सांगलं की आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये जर काही वाढायचं असेल तर आपल्या आय जय येशू. तुम्ही पण शिका या वचनातून, कारण ह्या वचनातून माझ्या जीवनामध्ये मी अनुभव केलाय. तसंच तुम्ही सुद्धा ह्या वचनाला की तुम्हाला जे काही हवं असेल तर तुम्ही तरी मी आता विचार करते म्हणजे माझ्या जिभेवर मी तोंडावर नियंत्रण ठेवते की मला बोलायच्या आधी विचार करायचा आहे, कारण मृत्यू आणि जीव मला चॉईस करायचा आहे. तर असं तुमचं कधी झालंय जसं माझं झालं वचनाच्या आधी झालंय? जिवेच्या हाती बोलणार तर चांगलं होणार, वाईटच होणार.
धन्यवाद येशू. हालेलुया. मग आयसा तुमचं जर आता आय तुमचे पाय तुम्ही बोलत होते ना की त्या दिवशी फर्स्ट टाइम आलेले तर माझे पाय दुखत होते. तर मी तुम्हाला काय बोलली, धन्यवाद येशूच्या जखमामुळे तुमचे पाय पूर्णपणे बरे झालेत. मग मी त्यांना वाईट सांगलं की चांगलं सांगलं? चांगलं सांगलं ना. हालेलुया. मग आता तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे काही हवं असेल तर तुम्ही मुखातून चांगलं बोलणार की वाईट बोलणार? आणि मला पण जास्त मनन करायला आणि बोलायला जे जुनं होतं आणि वाईट होतं तेच आवडायचं वचनाआधी. तुम्हाला माझ्यासारखं तुम्हाला सुद्धा व्हायचं का? तुम्ही चांगलंच बोलायचे पहिला व्हायचं ना. आणि आम्ही तर जास्त नव्हती बोलत, पण रिन्सी आणि आमची मम्मी कधी पण आमच्या बोटीला कुठ्ठाच येते, काही मावरे हल्ले काय मावरे हल्लं. आणि ब्रदरांनी प्रिचिंगमध्ये ॲक्शन सुद्धा केलेली की काय मावरं हल्लंय, कंच हल्लंय, कवा हुवाचं कवरं निंब राहिलं. ते या बोलायच्या. मी तेच बोलत होते की पवित्र आत्म्याला सर्व ठाऊक आहे की ह्या बोलायच्या की आता वचन ते माहीत पडलंय की तुम्हाला जे हवं असेल तुम्ही तेच बोला. आता आम्ही बोलतो, कोणी पण आम्हाला बोललं ना, म्हणजे आमची जी बोटीत दुसरी जातात ना ती बोलतात की कुट्टा माते आली तरी बस, आम्हाला कुट्टा माते आली तरी बस. आम्ही बोलतो नाही धन्यवाद येशू, आमच्या बोटीला कर्दी आले, ती पण निकली कर्दी. आम्ही असं बोलतो कारण आम्हाला वचन माहिती असून सुद्धा आपण वाईटच बोलतो. तर जीवन आणि मरण आणि तिचे आवड धरणारे तिचे फल भोगतील. असं खूप आहे आपल्या जीवनामध्ये की आता समजा आपण हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट काढायला गेलो तर आपण बोलतो की धन्यवाद येशू माझा रिपोर्ट चांगला आलाय, पण मनामध्ये काय येतो, कसा येईल, वाईट आला तर मनामध्ये जास्त हेच येते. तर आपल्याला आज एवढं महत्त्व, म्हणजे आम्हाला 4 दिवस इथे यायला भेटलं नाही, पण मला म्हणजे एक मनामध्ये वाटत होतं की म्हणजे जे शिकायला भेटते ते अधुरं राहिलं. पण मला आता भेटलं की आत्म्याची तलवार आपल्याला चालायचं आहे. हे शस्त्र सामग्रीचं आम्हाला ब्रदरांनी जूनमध्ये शिकवलेलं, पण मला ते युद्ध कुठे खेळायचं ते नव्हतं माहीत. ते मला यावर्षी माहीत पडलं की आपल्या मनामध्ये आपल्याला युद्ध खेळायचं आहे. वचन घेऊन आणि ती आत्म्याची तलवार चालवायची आहे. तर आपण आता ती आत्म्याची तलवार चालवणार की चालवतो? धन्यवाद ईश्वर. हालेलुया. आपण एक दुसरे वचनाकडे जाऊया. मग आता तुम्ही काय बोलणार? मृत्यूच बोलणार? सैतान विचार टाकायला आला तर रिॲक्शन करणार की बोलणार? हालेलुया. इफिसिकरा 6:12. कारण आपले झगडणे रक्त मांसांबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. तर आपले झगडणे कोणाबरोबर आहे? माणसांबरोबर. समजा गोरू मावशी, जर तुझ्या बहिणीनी तुझ्या दुसऱ्या बहिणीला बोललं की गोरेटी अशी आहे तशी आहे, ॲटिट्यूड दाखवते, असं आहे तसं आहे, आणि ती दुसरी मावशी येऊन तुम्हाला बोललं तर तुम्ही त्यांच्यावर काय करणार? रागावणार? बरोबर आहे. मग तुम्ही काय करणार? कुठली तलवार वापरणार? तशी आमची मावशी खूप प्रेमळ आहे.
आणि तेच उदाहरण दिलं की आमची मावशी खूप प्रेमळ आहे आणि ती आम्हाला कधीच म्हणजे असं वाईट नाही बोललो आजपर्यंत कधीच. आम्ही फक्त पहिलं कसं जेव्हा वचनात नव्हतो मावशी जावाचू तवरं म्हणजे प्रेम आम्ही ये नव्हतो करत, साथ देवाचू म्हणून देवाचू तवरं आमचं ये नव्हतं ना. हालेलुया, धन्यवाद ईश्वर. तर तुमचं आता समज घरामध्ये बहिणी बहिणीशी भावा बरोबर युद्ध आपलं म्हणजे आता हालेलुया, धन्यवाद ईश्वर. हालेलुया. समजा की घरामध्ये मम्मीने आपल्याला काहीतरी बोललं तर आपण मम्मीशी रागावणार की जो दुष्ट आत्मा आहे त्यांच्यावर अधिकार घेणार? काय करतो आपण? पहिला काय करायचो? रागवायचो. असं माझ्या बरोबर सुद्धा झालं. तर आम्ही इथूनच म्हणजे इथून रेटेक संपली आणि कारण इथून गेलो की आपली परीक्षा चालू, बरोबर ना? हालेलुया. कारण इथे जय येशू कसे आहेत? जय येशू ब्रदर बोलतो की नाही? हालेलुया. तर घरी गेलो तर मम्मीचं असंच मूड चांगलं नव्हतं तर मी काही बोललो तर तिने मला रिस्पॉन्स नाही दिला. तर काहीतरी झालं आमच्या दोघीमध्ये तर आमचं भांडण झालं. आम्ही म्हणजे दोघीजणी काहीतरी बोलले मी. त्याच्यानंतर मी झोपली आणि जेवायला पण नाही उठली. तेवढ्यात हे वचन शिकवलं नव्हतं. म्हणजे इथे माझ्याबरोबर ते झालं आणि त्याच्यानंतर ते वचन इथे शिकवलं आणि त्याच्या आधी जून महिन्यामध्ये शिकवलेलं चांदणीकडे हे वचन. तर मी रात्रभर सैतानाला घेऊन झोपली. असं तुमच्याबरोबर झालेलं ना? माझ्याबरोबर सुद्धा आता सुद्धा होते. तर हालेलुया. हो. तर मी रात्रभर सैतानाला घेऊन झोपली. सकाळी आमचं काहीतरी 3 वाजता मावरं आलेलं. तर तरीसुद्धा आम्ही हाक नाही मारली. मम्मीनी मला नाही दिली आणि मीनी मम्मीला नाही दिली. तर जेव्हा आम्ही मासली साफ करायला बसलेलो बंदरावर तर मला पवित्र आत्म्याने वचन आठवलं की आपलं झगडणं रक्त मांसाबरोबर नव्हे तर सत्तांबरोबर आणि अधिकाऱ्यांबरोबर. हे वचन मला पवित्र आत्म्याने 3 वाजता सकाळी मला आठवलं. कारण आपण तिथे मी जर मनन करत असती की हो मम्मीने मला असं बोललं, मम्मीने मला तसं बोललं तर अजून सारे म्हणजे मला सैतान जर विचार म्हणजे प्लेन येत होतं आणि सिग्नल देत होतं. पण मला पवित्र आत्म्याने आठवून दिलं हे वचन. तर मीने म्हणजे लगेच विचार केला की नाही प्रभू, माझं झगडणं मम्मीशी नाही आहे तर तिच्यामध्ये जो दुष्ट आत्मा आहे त्याच्यावर आहे. मीने हळूच अधिकार घेतला आणि मीने हाक मारला कारण आपलं झगडणं रक्त मांसांबरोबर नाही आहे. आणि मी तर म्हणजे मला जर कोणी काय बोललं तर खल्लास म्हणजे लगेच जायचं. आणि जेव्हा वचनात नव्हती तेव्हा मला कोणीच सुद्धा, आता पण यायच्या आधी माझी परीक्षा झाली बरोबर ना, मी केस देऊन आलेली तर असंच केस क्लिप केलेली. तर मी येत होती ते कोणीतरी मला काहीतरी बोललं पण पवित्र आत्म्याने मला समजून नाही दिलं ते. तर ही बोलली का त्याला, हिने मला सांगलं काय बोललं, माझा पारा चढला माझा पारा चढला. तर ही बोलली की तुझी परीक्षा आहे, तुझा आशीर्वाद जवळ आहे, काही नको बोलू. तर थोडंसं कंट्रोल केलं कारण म्हणजे चुकी तर होते कारण मनुष्य आहोत. हां. तर हालेलुया. तर मग आपलं जगणं आता आपण तर इथून गेलो की आपली परीक्षा चालू होते. असं तुमच्या बरोबर होते का घरी? होते. मग तुम्ही हे वचन वापरतो की फायटिंग? हालेलुया. फायटिंग करतो. आंटी तुमच्या घरी कधी असं होते का
असली आंटी. हालेलुया. जर तुमच्या घरामध्ये काहीतरी तू मेमे झाली, नाही फायटिंग नाही होत, चांगली आहे आमची आंटी, तर तुम्ही हे वचन वापरता की तू मेमे. मग आता वचन वापरणार की डायरेक्ट हल्ला? वचन नक्की वापरणार ना? हालेलुया. मरीन आंटी, तुम्ही पोरांचं काय केलं तर धनाधन. धन्यवाद येशू. हालेलुया. तर मी काय करायची की मला कोणीतरी काहीतरी बोललं की जरी कोणाच्या म्हणजे दुसऱ्यांजवळ जर आमचे मावऱ्याचे पैसे तरी हसले तरी मी त्यांना जाऊन धमकावायची की तुम्ही 5च्या जर 5:30 झाल्या तर तुमची भांडी आणि मी घरातून बाहेर फेकणार. तर ते भीती मुले 5च्या आधीच येऊन देऊन जायचं. मी काय करायचं त्यांना, जेव्हा मी वचनात नव्हतो आणि दुसरी एक होती तिच्याकडे आमचे पैसे होते तर ती देतच नव्हती. मी मम्मीच्या बरोबर जायची पण ती देतच नव्हती आणि माझ्या म्हणजे तिच्या विरुद्ध राग होता. मी फिक्स केलेलं की हिला सोडायचं नाही. मी हे वचनाच्या विरुद्ध करायचो कारण मला वचन तेव्हा ठाऊक नव्हतं. तेवढ्यात मी अशी होतो रागीट. तर मी 11 वाजता काहीतरी त्यांचा गरबा चालत होता आणि ती नाचत होती. मी 11 वाजता तिला गरब्यांच्या बाहेर काढलं. मी मग कोणासोबत भांडण करायचो? माणसांबरोबर. ही मी चूक करत होतो ना, कारण मला वचन तर ठाऊक नव्हतं. आता सुद्धा येतो आणि खूप म्हणजे जे आधी मी भांडण केलं त्यांच्यासोबत, पण आता जेव्हा मी त्यांना बघतो तर माझ्या हृदयामध्ये राग नाही येत, पण असं म्हणजे कलवालू म्हणजे येते की मी त्यांच्याशी का भांडण केलं. कारण आता माझ्यामध्ये मला माहिती पडलंय की प्रभू माझ्यामध्ये वास करतो आणि हे शरीर प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आहे. तर मी जसा प्रभू दयाळू होता तसं मला पण राहायचं आहे. हालेलुया. बरोबर की नाही? मग आता तुम्ही घरी गेल्यानंतर कोणासोबत भांडण करणार? जर तुम्ही शांत राहणार. ह्यांचा फोटो काढा. अमृताबाई ही आता शांत राहणार. हालेलुया. बरोबर. आता इथे काय चालू आहे? वचनानुसार की वचनाच्या विरुद्ध? मग आपली परीक्षा होते पण आपल्याला समजत नाही. आता तो आलेला प्लेन घेऊन मग त्यांनी सिग्नल दिलं की नाही दिलं की उतरविलं प्लॅटफॉर्म उतरविलं ना. असंच आपल्या जीवनात होते. आणि आमचे म्हणजे आम्ही जिथून मासली वावायचो ना, तर तिथे ना अशी आडवी वलांड बांधली की आम्ही तिकडून जायचं नाही. तर तेवढ्यात मी वचनाच्या मध्ये नव्हतो. त्याच्यानंतर मी वचनाच्या मध्ये आले, पण मी फिक्स केलेलं की ही वलांड 100% मी जलणारच. कारण हालेलुया, मी फिक्स केलेलं. मी आता सुद्धा रिन्सियाला सुद्धा बोलत होती की मी वचनाला नव्हते आली ना, ते 100% त्या वलांडीला मी आग लावली असती. कारण मी बोलायचो की माझा म्हणजे मला त्यांजून बोललं, मला हे केलं, तर मी रिटर्न त्यांना मी बोलायचो की मी नागिन आहे. माझं हे केलं ना तर मी त्यांना डसणारच. अशी मी होतो आणि खूप रागीट होतो. आणि मला कोणी बोललं ना की माझ्या हाताने जाम चहा असू दे, काय पण असू दे, फेकायचो. असं माझं जीवन होतं. म्हणजे माझं जीवन कसं होतं की स्वतः जसं मीपणा की माझ्यासारखं कोणीच नाही, मला वाटते ते मी करेन, स्वार्थी, घमंड. पण प्रभूमध्ये ह्याला काय लाभ आहे? याचा काय फायदा आहे?
जेव्हा मी वचनामध्ये आले तेव्हा मला माहीत पडलं आणि त्याच्यानंतर मी माझी लाईफ खूप एन्जॉय करत होतो, चांगली होतो. पण जेव्हा मला प्रॉब्लेम आला, प्रॉब्लेमच्या नंतर मला ती माझी बहिणीने मला चांदणीकडे हाणलं. तर माझा प्रॉब्लेम म्हणजे सॉल्व झाला. त्याच्यानंतर मी जायचो तेवढे वचनामध्ये मी तेवढे ये नव्हतो करत. पण मला सैतान खूप झोडायचं, कारण मी जुनंच घेऊन बसायचो आणि दोष भावनेमध्ये जायचो. तेच 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 मला असं वाटायचं की मी पापी आहे, माझ्यावर कोण प्रेम नाही करत, मला असं वाटायचं. हालेलुया. तर माझा सर्वजण छल करत आहात, मी बाहेर कसं जाऊ, लोक काय बोलतील, असं मला सैतान खूप त्रास द्यायचा. हां, खूप. हालेलुया. आणि मी म्हणजे त्याच्यावरच मनन करायचो. तर एकदा मी काहीतरी 12 दिवस काहीतरी मी प्रार्थनेला नाही गेलो. तर ब्रदर आले आणि मला एक वचन दिलं आणि त्याचं मला स्पष्टीकरण दिलं. तेवढ्यात पण मी घाबरलेलो. मी अमृताबाई, जेसिकाबाई आलेल्या ना आमच्या घरी, तर मी बायबल घेतलेला आणि मी कधी म्हणजे बायबल तेवढी वाचत नव्हती. तर मी टुचकायचो की रॉंग झालं का तू बोल. मी जेसिकाबाईला टुचकायचो. तर ब्रदरांनी मला त्याचं एक्सप्लेनेशन म्हणजे दिलं की तुझ्यावर पाप नाही आहे, तुझी जुनी होती ती मेली आणि तू परत का ती खाच खणते आणि जुनी आहे तिला उठवते. त्याने मला एक्सप्लेन केलं. तर मी त्यावर मनन केलं की बरोबर आहे, जे जुनं आहे ते मी का घेऊन बसते. तर त्याच्यानंतर मी सोडून दिलं. तरीसुद्धा सैतान जेव्हा एकटी असते तेव्हा विचार देते, प्लेन पाठवते, पण मी तलवार वापरत नव्हती. मला आठवणच म्हणजे पहिला, आता तर मी तलवार वापरते, तरीसुद्धा 50-50 अर्धी प्लेन उतरवते. कारण ब्रदरांनी मला विचारलं ना की खरं सांग, आणि बायबलमध्ये वचन आहे, हो तर हो आणि नाही तर नाही. तर मी बोललं की 50-50 मी अर्ध उतरवते आणि अर्ध्यावर मनन करते, तलवारीने त्याला हे करते, वचन बोलून त्याचं करते. तर हालेलुया, हालेलुया. सर्वजण आहेत इकडे की दुसरीकडे गेले? हालेलुया. जे झोपलेत त्याने बोला हालेलुया. हालेलुया. जे झोपलेत त्याने बोला हालेलुया. सर्वजण जागे आहेत. हालेलुया. तर मी ना जास्ती मला दोष भावनेमध्ये खूप मी राहायचो. दोष भावना म्हणजे मी हेच मनन करायचो की माझ्यावर कोण प्रेम नाही करत आणि माझा छल करतात, ह्याच्यावर फक्त मी तेच घेऊन बसलेली. तर ब्रदरांनी मला 3 व्हिडिओज दिले की तू हे बघ आणि ह्याच्यावर मनन कर आणि लिव. तर मी ते व्हिडिओ घेतले आणि मला त्याच्यात एक वचन भेटलं. आपण त्या वचनाकडे जाऊया. हालेलुया. यशया 43:4. यशया 43:43 वचन 4. तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस. अमोल आहेस. तू मोठ्या योग्यतेचा आहेस. व मी तुझ्यावर प्रेम करतो. म्हणून तुझ्याबद्दल माणसे व तुझ्या जीवाबद्दल राष्ट्रे मी देईन. तर जेव्हा ब्रदरांनी चांदणीकडे हे वचन शिकवलं होतं आणि ब्रदरांनी बोललं होतं की तुम्ही घरी जा आणि विचार करा की प्रभू येशू तुमच्यावर भरपूर प्रेम करतो आणि बोलत जा. तर मी 2-3 वेळा बोलले आणि सोडून दिलं. आणि जेव्हा मला कोणी हर्ट केलं आणि मी रडत होती, तर मला असं वाटायचं की कोणीही माझ्यावर प्रेम नाही करत. असं तुम्हाला कधी वाटलेलं? हालेलुया.
आपल्याला वाटते ना की कोण जरी आपल्या घरामध्ये कोणासोबत भांडण झालं तर आपल्याला वाटते ना की कोणी आपल्यावर प्रेम नाही करत. त्याच बहिणीला विचारते, त्याच भावाला विचारते, आपल्यावर कोण प्रेम नाही करत असं वाटते. आधी मला वाटायचं, पण आता प्रभू येशू स्वतः माझ्यावर खूप प्रेम करतो. आणि पहिला मीनी नाही त्याच्यावर केलं, पहिला त्यांनी माझ्यावर प्रेम केलं. हालेलुया. तर तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस. तर तू माझ्या दृष्टीने म्हणजे काय? हालेलुया. जे झोपल्यात त्याने बोला हालेलुया. हालेलुया. तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस. तू माझ्या दृष्टीने म्हणजे प्रभू येशूच्या दृष्टीने मी खूप अनमोल आहे. तर मी जेव्हा हे वचन वाचलं आणि ह्याच्यावर मनन केलं की मला जगाने फक्त म्हणजे जे प्रेम, स्वार्थी प्रेम जे मला रडवत होतं, ते प्रेम फक्त मला लाईफमध्ये रडतच म्हणजे द्वेषच करायचं जग. पण प्रभू सांगतो की तू माझ्या दृष्टीने अनमोल आहेस. तर मी विचार केला की भले हे मी तर जगातली नाही आहे, मी तर स्वर्गातली आहे. तर मला लोकांशी काय लेणं देणं, कारण प्रभू माझ्यावर प्रेम करत आहे. कारण आपण पृथ्वीवरचे आहोत की स्वर्गातले? हालेलुया. कुठले आहोत आपण? स्वर्गातले. मग आपल्याला पृथ्वीवर कोणी प्रेम केलं की नाही केलं तर आपल्याला काय? पण प्रभू येशू आपल्यावर भरपूर प्रेम करतो आणि प्रभू येशूच्यासाठी आपण अनमोल आहोत. अनमोल म्हणजे काय? आपण अनमोल आपल्यासाठी काय आहे? सोनं, पैसा. आपल्यासाठी अनमोल काय आहे? आपल्या संसारिक जीवनामध्ये आपल्यासाठी अनमोल काय आहे? पैसा, सोनं. पण प्रभूला काय? प्रभूसाठी अनमोल कोण आहेत? वचन. बरोबर ना? आणि प्रभूसाठी आपण अनमोल आहोत. आपण प्रभूची कोण आहोत? परमप्रिय मूल आहोत. बरोबर ना? हालेलुया. तर मी विचार केला की जगामध्ये कोणाच्यासाठी मी अनमोल असेल का नसेल मला काही फरक नाही, पण प्रभूसाठी मी अनमोल आहे. आणि मी त्या दिवशी खूप आनंदित होतो की प्रभूसाठी मी अनमोल आहे खूप. आणि बाय पूर्वास्ता तू मोठ्या योग्यतेचा आहेस. तू मोठ्या योग्यतेचा आहेस व मी तुझ्यावर प्रेम करतो. तू मोठ्या योग्यतेचा आहेस म्हणजे काय? प्रभूसाठी आपण खूप योग्यतेचे आहोत. आपल्याला म्हणजे मला बोलायचे घरी पहिला, आता पण बोलत असले तरी मला काही फरक नाही, कारण प्रभूसाठी मी योग्यतेची आहे. जर मी योग्यतेची नसती तर मला आज इथे प्रीचिंगसाठी प्रभूने तयार केलं असतं. फक्त मला एवढं टाईम म्हणजे एवढी वर्ष 28 वर्ष फक्त द्वेषच भेटला. आणि म्हणजे मी कोणाची योग्यतेच्यासाठी नव्हतो, पण प्रभूने आज मला कुठे आणलं? कारण प्रभूसाठी मी योग्यतेची आहे. बरोबर ना? हालेलुया. तर मी नाही तर तुम्ही सुद्धा प्रभूच्यासाठी योग्यतेचे आहात. तुम्हाला जर कोणी काहीतरी बोललं तर तुम्ही विचार करता की मी योग्यतेची नाही आहे, तू काही कामाची नाही आहे. विचार करतो की नाही? तुम्हाला आता नाही येत, पण जे दुसरे आहेत त्यांना अजून विचार येतो. हालेलुया. फिफ्टी 50 आणि सर्वांना नाही येतो ना. मला पण यायचा की मी कोणाची योग्यतेची नाही. पण जेव्हा मला हे वचन भेटलं तर मी ह्या वचना आनंदित होतो की प्रभूसाठी मी योग्यतेची आहे.
भले मी दुनियासाठी योग्यतेची हसेन नसेन, मला काही प्रॉब्लेम नाही, पण प्रभूचेसाठी मी योग्यतेची आहे. आणि मी तुझ्यावर भरपूर प्रेम करतो. कोण मी? हालेलुया. प्रभू येशू. प्रभू येशू, मी तुझ्यावर भरपूर प्रेम करतो. जेव्हा मी हे वर्ड म्हणजे हे वचन मी वाचलं की मी तुझ्यावर भरपूर प्रेम करतो, मला जेव्हा ब्रदरांनी पहिलं वचन शिकवलेलं तेवढा आनंद फक्त वरून, पण मी हे शब्द मी तुझ्यावर प्रेम करतो हे शब्द जेव्हा मी वाचले तेव्हा माझ्या हृदयातून मला आनंद झाला. आणि कारण कधी आपल्याला आनंद झाला तर इथून कधी आपल्याला आनंद होतो जेव्हा आपल्याला चेक मिळला 10 लाखाचा, तेवढ्यात आपण कुठून आनंदी होतो? इथून, हृदयातून, बरोबर ना? तसं मला सर्व काही भेटलं तर मी हृदयातून आनंदी होतो आणि मी हसतच असतो. कारण मला मी काय करायचो, मी जगामध्ये प्रेम बघायला जायचो, जगामध्ये की मला दुसऱ्यांकडून प्रेम भेटेल, पण प्रभू माझ्यावर भरपूर प्रेम करतो. तर मला हृदयात खूप आनंद झाला आणि मी खुश होतो की प्रभू माझ्यावर खूप खूप प्रेम करतो. आणि उशी ब्रदरची फेवरेट होती. उशी रडायला तशी माझी पण फेवरेट होती. बाथरूममध्ये, टेरेसवरती आणि रूमवरती रात्रभर उशी ती आणि फेकायचं. हालेलुया. तुमच्यासोबत असं झालंय ना? कोणीतरी काहीतरी बोललं तर एकच काम, रडायचं. माझं तरी फेमस काम होतं की मला कोणी पण काही पण बोलू दे, मला सहन नव्हतं होत. मी डायरेक्ट त्यांना बोलायच्या आधी मी रडायचं पहिला. तर हालेलुया. तर प्रभू आपल्यावर भरपूर प्रेम करतो. तर मी खूप आनंदी होते त्या दिवशी. मी हसतच होतो कारण मी दुःखामध्ये होतो आणि मला प्रभूचा जिवंत शब्द भेटला आणि तो माझ्या हृदयाच्या आरपार गेला. तर मी खूप खुश होतो. पाय पूर्वस्था. बस बाय. म्हणून तुझ्याबद्दल माणसे व तुझ्या जीवाबद्दल राष्ट्रे मी देईन. तर मला आधी वाटायचं की मला काहीतरी प्रॉब्लेम झाला तर मला कोण वाचवेल, मला असं वाटायचं. तर मी पुढे वाचलं की म्हणून तुझ्याबद्दल माणसे व तुझ्या जीवाबद्दल राष्ट्रे देईन. भले मी कुठेतरी असले तरी प्रभू मला कोणी ना कोणी राष्ट्रे मला वाचवण्यासाठी राष्ट्रे पण मी देईन. म्हणजे प्रभू मला, मी कितीतरी प्रॉब्लेममध्ये असलो तरी, कुठल्या पण राष्ट्रामध्ये असलो तरी मला तो वाचवण्यासाठी राष्ट्रे देईल. तर मी जेव्हा हे वचन वाचलं तर मी खूप आनंदित होतो की माझ्यावर तो प्रेम करतो आणि तो माझ्यासाठी, मी त्याच्यासाठी खूप योग्यतेची आहे आणि तो माझ्यावर भरपूर प्रेम करतो आणि मी कितीही प्रॉब्लेममध्ये असलो तरी तो मला वाचवेल. हालेलुया. मग तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कोणी बोललं की तुम्ही अनमोल नाही आहे, तुमच्यावर कोणी प्रेम नाही करत आणि तू काही कामाचीच नाही आहेस, ते तुम्ही काय बोलणार? आता हे वचनाची तलवार वापरणार की फणी, सलता, टोपलं, पत्रा, सुप्र आमचे हतियार होते जगाचे. हालेलुया. मग आता काय करणार? सैतान तुम्हाला प्लेन तर येणारच, सिग्नल मागणारच, मग तुम्ही लगेच देणार की तू योग्यतेची नाही, तुझ्यावर कोण प्रेम नाही करत. मग तुम्ही प्लेन लँड करणार? नोएल अंकल काय करणार? लँड नाही करणार. कन्फर्म? धन्यवाद. हां बरोबर. हालेलुया.
हालेलुया. आपण एक वचन बघूया. 1 कोरिन्थिकरास 3:16. तुम्ही तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि आणि तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो हे तुम्हाला ठाऊक नाही काय. मग आपल्याला पहिला भीती वाटायची तर आपू काय क्रॉस धराचू, स्टॅच्यू पचावाचू, पण प्रभू येशू आपल्यामध्ये वास करतो आणि आपलं शरीर देवाचं मंदिर आहे. बरोबर की नाही? हालेलुया. जे झोपल्यात त्याने बोला हालेलुया. सर्वजण जागे आहेत. हालेलुया. तुम्ही म्हणजे कोण? आम्ही सर्वजण देवाचे मंदिर आहात. तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो. पहिला मी भिवाचू कवा, म्हणजे असं वाटायचं क रोडवर एकटीच आहे ते असं बोलायची ना क भीती वाटली का स्टॅच्यूचे मेरे जावाचं. असं तुम्ही ऐकलंय कवा? क भीती वाटली का स्टॅच्यू असेल त्याला जावाचं उभं रेवाचं, कुरसाला धराचं, लोजरीला. असं तुम्ही ऐकलंय पहिला क तुम्हाला काय सर्व कामाला क स्टॅच्यूचे मेरे जावाचं ते येईन असं कवा ऐकलं? जेव्हा वचनामध्ये नव्हतं तवऱ्यान ते जेव्हा मला हे वचन माहीत पडलं क आम्ही प्रभूचे मंदिर हाव ना, आपल्यामध्ये देवाचा आत्मा वास करते, ते मी विचार केला क देवाचा आत्मा ते आपल्यामध्ये वास करते. बरोबर की नाही? हालेलुया. तर मी स्टॅच्यूकडे का जाऊ? प्रभू येशू स्वतः आपल्यामध्ये वास करतो. बरोबर की नाही? हालेलुया. हालेलुया. मग तुम्ही हे वचन वापरली. हालेलुया. हे जे शिकले ते वापरणार. जसं माझ्या जीवनामध्ये हालेलुया बदल झाला तसा तुमच्या पण जीवनामध्ये जसा प्रभूचे वचन जेव्हा माझ्या मध्ये गेलं तसंच तुम्ही सुद्धा ह्या वचनावर विश्वास ठेवून तुम्ही हे करा, तुमच्या जीवनामध्ये वापरा. आणि धन्यवाद येशू, तुम्ही हे वचन वापरल्यात. आणि शेवटची प्रार्थना. कोणीतरी या. फेथ ये. एल्सन ये. आपला पुढचा प्रेक्षक आहे. सर्वांनी डोळे बंद करा. धन्यवाद आबा पिता, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्मा. आज आपल्याला रिप्सना सिस्टरच्या द्वारे पवित्र आत्म्याने शिकवलं की आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा आणि प्रीतीचा आणि संयमनाचा आत्मा दिला आहे. आणि दुसरं शिकवलं की आपलं ही जी मृत्यू आणि जीवन आहे, आपण जे बोलणार तेच आपल्याला भेटणार. तर ह्याचं बीज आपल्या हृदयात पडलं आणि याला 100% फल आलेलं आहे. आणि ही प्रार्थना मी आबा बाप्पाच्या नावाने, प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन, आमेन, आमेन.